मैदानामध्ये पलताना दिसेल आणि आज पोचला युवा हिंद केसरी मैदानामध्ये बघा डरकाली फोडलेली आहे। नमस्कार मित्रांनो, आज सुंदर असा युवा हिंद केसरी मैदान बघा गणेश भाऊ बनकर यांचा भव्य दिव्य असं नियोजन आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल होणार आहेत ते तुम्हाला आता मी दाखवतो। सकाळी मी 6 वाजता इथं पोहोचलो आहे आणि वातावरण खूप थंड वातावरण, बैलांसाठी खूप छान वातावरण आहे आणि माणसांसाठी पण। आणि वरती आता अजूनपर्यंत सूर्य तर नाही निघाला, आपण बघूया सूर्य निघाला तर चांगली गोष्ट होईल, नाही निघाला तरी पण इथं मैदान तर होणार आहे। मैदान पण खूप छान आहे, लांब फाटीचा पल्ला आहे खरोखर। त्या पाठीमधून मी पायी आलो, मला वाटतं खूप जास्त लांब पाठी आहे। बघूया जी मला वाटतं ते म्हणतात ना कटनाच्या रानामध्ये पळणारी बैलं असतात त्यांचंच काम आहे, पण इथं बरीचशीच वासरं बिसरं सर्व आलेली आहेत ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। चला सर्वप्रथम आता लखन, त्याच्यानंतर बादल ही 2 बैलं शूट केलेली आहेत आणि एक वैजापूरकरांचा बांडा तो सुद्धा चांगला आता आले मी बघितला। आणि कोणकोणते अजून बैल आले ते बघूया आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, संपूर्ण दिवसाचे अपडेट तुम्हाला मिळून जातील। धन्यवाद। मुंबईचा ब्लॅक टायगर बघा आर्य संदीप देसाई पालेगाव यांचा बादलसुद्धा पोचला आहे मैदानामध्ये। बादल उतरलाय मैदानामध्ये। वैजापूरकरांचा बांडा बघा, कलर बघूनच मला वाटलं त्याची शूट घेऊया, खूप छान कलर आहे त्याची बघा। बघूया गटाला कसा पळतंय काय आपल्याला माहिती पडेल। गटाचं निशाण आहे त्याच्या अंगावर। कुठल्या मैदानाला पळालेला आता तो? मांजरीला। चांगला आहे, सुंदर नंदी आहे आणि कुठेतरी पहिल्यांदा अशा कलरमध्ये बैल बघतोय मनुष्य। चला दाखवतो तुम्हाला। चला आता बरीचशीच बैलं आपल्याला या साईडची आता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मी। बघा या साईडला बघू शकता तुम्ही वीर देसाई बघा, आज मुंबईचा एक कोहिनूर म्हणजे नियोजन करणारा व्यक्ती आज बादलचं नियोजन म्हटलं तर त्याच्या हातामध्ये। आणि खरोखर भरपूर ठिकाणी आपण बघितलेलं बादलला ज्या वेळेला एक मोठ्या गुलालाची गरज होती त्या वेळेला वीरने साथ दिला आहे। आज स्वतः वीर बादलला घेऊन इथं नाशिकच्या युवा हिंद केसरी मैदानामध्ये दाखल झाला आहे। बघूया काय बोलतो। नमस्कार वीर भाई, काय बोला? नमस्कार। मैदान तर एकदम चांगलं आहे, म्हणजे असं लांबून वाटत होता का शॉर्ट पल्ला आहे, पण जेव्हा फाटीतून चालत आलो तेव्हा समजला की जो मुंबईचा आपला बिंजोडचा पल्ला असतो तेवढा पल्ला आहे आणि बादलसाठी एक चांगला मैदान आहे। बरोबर। आणि बघा इथं जसे एक ते म्हणतात ना मेलावा बघा, इथं आता 6 वाजल्यापासून इतकी लोक जमल्यात, म्हणजे अजून दिवसभरात काय इथं होणार काय बोला? भरपूर गाड्यांच्या आज 100 गट आहेत, म्हणजे दादाने पळण्यात तर 1000 गाड्यांची नोंद झाली, म्हणजे एक भरपूर मोठा नियोजन आहे। आणि मैदान बघूनच जरा एक चांगलं वाटलं, आणि असं मी पहिल्यांदाच मैदान बघतोय, कारण पेडगावच्या नंतर हा एक मैदान एक चांगला मोठा मैदान आहे। अजून एक मुद्दा घेईन, इथला वातावरण काय बोला? वातावरण एकदम शांत आणि एकदम थंडगार वातावरण आहे, कारण बैलांसाठी पण एकदम फ्रेश आणि माणसांसाठी पण, म्हणजे कुठं उन्हाची अशी हे नाही लागणार, पण थंड एकदम शांत वातावरण। बरोबर। चला तुम्हाला शुभेच्छा देतो बादलला, आजच्या मैदानामध्ये 100% गुलाल घेऊन जावा हे माझ्याकडून आणि पूर्ण मुंबईकरांकडून शुभेच्छा असतील। धन्यवाद। इकडे बघा या चादरीमध्ये कोण आहे तुम्हाला दाखवतो। असू दे ना भाऊ, तुम्ही झोपाला रात्री इथं आल्या थोडीशी आपली मजा मस्ती पण होऊन जातं। चला नाही दाखवीत, पण बैल बघून तुम्ही ओळखा कोण असेल। चला बघा आलाय बाजी आलाय आणि बाजीला आज आपण शुभेच्छा देऊ, चांगला पळतोय। 3 फेऱ्यामध्ये आज आपण बरीचशीच मैदानं बघितली, त्या मैदानामध्ये गुलालाचा मानकरी झालेला आहे। श्रीकांत शेठ जोशी नवापारा व छत्रपती संभाजीनगर तालेगाव बाजी शार्दूल ग्रुप यांचा बाजी दाखल आहे आणि त्याला आज या मैदानासाठी शुभेच्छा। चला बघूया कोणकोणते नंदी आले तिकडे या साईडला। बघ इकडे बघा मस्ती, सकाळी मस्ती। आणि आपण आपल्या त्या भागामध्ये आपल्या मुंबईमध्ये बघतो आपण अंगावर चादर नाही तर अंगावर चादर घेऊन झोपले सर्वजण। कुठले आहेत तुम्ही? वैजापूर। कोणकोणते नंदी आल्यात, बैला कुठले आल्यात? सुंदर आणि हा गारुड्या सोबत पळणार आहेत, वेगवेगळे पायऱ्या आहेत। चला तुम्हाला शुभेच्छा। आजच्या मैदानामध्ये तुम्ही बघू शकता बाब्या पण दाखल झालाय।
छत्रपती संभाजीनगरवरून सुंदर असा एक नंदी आलेला आहे. आपण नाव विचारूया त्याचं. सांगा ना. पप्पू शेठ कानडे, छत्रपती संभाजीनगर यांचं सिम्बा. कोण पडणार आहे सोबत? सोबत चांगला पैरा आहे. गुपित आहे हा गुपितीच. आणि पहिल्यांदा पळतंय का या मैदानामध्ये? हा नाही, याच्या अगोदर त्याचं पहिलंच मैदान होतं आणि त्यांनी तिथंच गट काढला होता आदत असताना, 14 महिन्याच्या असताना. चला, तुम्हाला शुभेच्छा आजच्या. धन्यवाद दादा. मित्रांनो, जिथं जिथं मोठा मैदान ना तिथे तुम्हाला नक्कीच मनोहर शेठ चव्हाण, छत्रपती संभाजीनगर यांचा लखन त्या मैदानामध्ये पळताना दिसेल. आणि आज पोचला युवा हिंद केसरी मैदानामध्ये. बघा, डरकाली फोडलेली आहे. काय व्हिडिओ